नमस्कार, मी साक्षी अणसने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आज नवसाक्षर नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची आज परीक्षा घेण्यात येणार होती. ती परीक्षा घेण्यासाठी शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकल्याने सदरच्या प्रश्नपत्रिका या केंद्राच्या केंद्रप्रमुख दंडगवाळ यांनी पंचायत समिती दिंडोरी येथे परत नेल्या आहेत. सर्व शिक्षकांनी केंद्रप्रमुख दंडगवाळ यांना बहिष्कारासाठी निवेदन केले आहे. माझे नाव रावसाहेब बैरू जाधव, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्राचे शिक्षक परिषद शाखा दिंडोरी. तर नवभारत साक्षरता अभियान हा जो शासनाने सध्या कार्यक्रम शिक्षकांवर लादलेला आहे असे मी म्हणेन, कारण हा पूर्णपणे अशैक्षणिक आहे. RT ऍक्ट नुसार 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अपेक्षित आहे. तर हे प्रौढांना शिक्षण देण्यासाठी हा अशैक्षणिक कार्यक्रम लादलेला आहे. तर आमचे नेते माननीय संजय बबनराव पगार यांनी राज्यस्तरावर संबंधित मंत्री महोदयांना, संबंधित विभागाला निवेदनामध्ये देताना स्पष्ट उल्लेख केला आहे, जनगणना आणि निवडणूक काम वगळता शिक्षकांना कुठल्याही प्रकारचे अशैक्षणिक काम लावू नये. आणि त्यानुसारच हा जो कार्यक्रम आहे नवभारत साक्षरता अभियान राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर आम्ही स्वतः दिंडोरी तालुक्यामध्ये पूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आज परीक्षा आहे. या परीक्षेवर सुद्धा सर्व शिक्षक बंधू भगिनींनी बहिष्कार टाकावा असे आम्ही आवाहन केले आहे. यापुढे कुठलेही इतर अशैक्षणिक काम आम्ही करणार नाही असे सर्व शिक्षक संघटनांनी ठरवले आहे. त्याचबरोबर जर शासनाने हे कार्यक्रम राबवायचे असतील त्यांनी त्रयस्थ यंत्रणा नेमावी आणि त्रयस्थ यंत्रणेद्वारे राबवावी. भले आम्ही भौतिक सुविधा म्हणजे वर्ग खोल्या उपलब्ध करून देऊ, परंतु आम्ही शिक्षक स्वतः त्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. बहिष्कार आमचा कायम राहणार आहे. धन्यवाद. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील मुलं केंद्र शाळेमध्ये आज नवसाक्षर कार्यक्रमावरती शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकलेला आहे. आज दिनांक 17 मार्च 2024 रोजी 12 वाजेच्या सुमार जे केंद्रप्रमुख आहेत दंडगवाळ सर यांना निवेदन देऊन त्यांनी बहिष्कार आपला टाकलेला आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता शिक्षण परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत बरसट सर. सर, आज तुम्ही बहिष्कार टाकला, जो आज कार्यक्रम होता नवसाक्षरता, याच्यावर तुमचा बहिष्कार आहे, काय कारण आणि काय सांगाल? सर, हे जे नवसाक्षरता अभियान आहे, हे अभियान राबवताना वयोगटाचा 35 वयोगटापर्यंत त्यांना निरक्षरांना शोधून त्यांना शिक्षण द्यायचं आहे. आणि ते शिक्षण देताना जे आपले मूळ उद्देश आहे, आपला जो वयोगट आहे RT ॲक्टनुसार त्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. आणि अशैक्षणिक कामे आपणास सर्व शिक्षकांना करावं लागत आहे. यासाठी आम्ही सर्व संघटना यांनी कालच दिंडोरी येथे सर्वांच्या संमतीनं या वणी बिटातील सर्व शिक्षकांच्या सहीनं काल त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आज या वणी केंद्रामध्ये केंद्र प्रमुख माननीय दंडगवाळ साहेब यांनी आज या परीक्षेचं नियोजन करताना परीक्षेचे पेपर आणलेले आहेत. परंतु सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं, सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या वतीनं या कामावरती, अशैक्षणिक कामावरती बहिष्कार टाकलेला आहे. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.